कर्नाटकी कानडा काय चाललेला आहे कर्नाटकमध्ये, कारण तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वादविवाद होत होते आणि शेवटी चर्चा तर अशी झाली की पुढच्या आठवड्यात तर मुख्यमंत्री बदल होईल, पण अखेर दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी भेटले आणि सध्या तरी वादळ कपातलंच होतं असं मानलं जात आहे। पण असं असलं तरी सुद्धा काँग्रेस सध्या सत्ता गाजवते, कर्नाटकमध्ये सध्या तिथे सत्ता गाजवते आणि तिथे भाजप सुद्धा येण्यासाठी प्रयत्न करते। पण काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून जे ओढाताण सुरू आहे, सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातलं जे शीतयुद्ध सुरू आहे त्याचं नक्की काय होणार, काय होत आलेलं आहे, पाहूया त्या रिपोर्टमधून। कर्नाटक या राज्याच्या नावातच नाटक आहे। तिथं जे जे राजकीय घडतं ते नाट्यमयच असतं। सध्या कर्नाटकच्या राजकीय पटलावर असंच एकमेकांचे पाय ओढणारं नाटक घडतंय। काँग्रेसचं सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात पुन्हा संघर्ष पेटलाय। कर्नाटकात जेव्हा काँग्रेसला बहुमत मिळालं तेव्हा ते दोघंही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते। सत्तेचं गणित सांभाळण्यासाठी दोघांनाही अडीच वर्ष मुख्यमंत्री बनवू असं त्यावेळी ठरल्याचं बोललं जातंय। आता नोव्हेंबर अखेरीस ही 2.5 वर्षाची मुदत संपतेय आणि त्यामुळं सध्या उपमुख्यमंत्री असलेले डी. शिवकुमार मुख्यमंत्री पदावर आपला दावा सांगतायत। पण सिद्धरामय्या मात्र असं काही ठरलं नव्हतं असं सांगत खुर्ची सोडायला तयार नाहीत। त्यामुळं आधी शाब्दिक टोमणेबाजी, मग शक्ती प्रदर्शन, दिल्लीतील भेटीगाठी आणि आता सूचक धमक्या असा राजकीय खेळ सध्या जोरात आहे। कर्नाटकातील प्रभावशाली असा वोक्कलिगा समाज हा डी.के. शिवकुमार यांच्या पाठीशी आहे, तर अहिंद म्हणजे अल्पसंख्याक, हिंदू मागास आणि दलित समाज सिद्धरामय्यांच्या समर्थनात उभा आहे। सिद्धरामय्या किंवा शिवकुमार यातील एकाला निवडलं की एक मोठा समाज दुखावण्याची शक्यता असल्यानं काँग्रेसची मोठी गोची झाली आहे। सिद्धरामय्या यांची मास लीडर म्हणून ओळख, बहुसंख्य आमदारांचं त्यांना समर्थन, ते अहिंद म्हणजे अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलितांचे नेते मानले जातात। डी.के. शिवकुमार हे सिद्धरामय्यांच्या तुलनेत तरुण आणि पक्षाशी निष्ठा असलेलं नेतृत्व। शिवकुमार यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका। सार्वजनिकरित्या आपण मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक असल्याचं शिवकुमार यांचं वक्तव्य। या दोन गटांमधील वाढत्या संघर्षामुळे कर्नाटक सरकार अस्थिर होण्याची शक्यता। काँग्रेसमधील या पक्षांतर्गत अस्वस्थतेचा भाजप फायदा घेऊ शकेल अशी राजकीय भीती। प्रसंग पडल्यास आम्ही विधिमंडळात अविश्वास ठराव आणू अशी धमकी भाजपनं दिली आहे। आता मुद्दा असा आहे की गोवा, मध्य प्रदेश किंवा राजस्थानात जे घडलं ते पुन्हा कर्नाटकात होऊ नये अशी भीती काँग्रेसला वाटणं काही चुकीचं नाही। कारण काँग्रेसचं सरकार असलेली जी काही हातावर मोजता येणारी राज्य उरली आहेत त्यातील महत्त्वाचं राज्य म्हणजे कर्नाटक। 2.5 वर्षांनंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचंय। अशा वेळी राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा वाद चिघळल्यास पक्षाच्या राजकीय भविष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। त्यामुळं हायकमांड या पेचातून मार्ग काढण्यासाठी वेट अँड वॉच असं सांगतंय। योग्य वेळी निर्णय घेऊ असं सांगून तुर्तास वेळ मारून नेता येईल, पण अशाच वेळी घात होतो हा इतिहास काँग्रेसनं विसरता कामा नये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।